आला आला दिवाळीचा सण, घेऊन तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण. दिव्यांनी उजळून निघेल सृष्टी, लक्ष्मीची तुमच्यावर असावी सदैव कृपादृष्टी. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला कोणी कितीही आग्रह केला, अगदी फुकट दिले तरीसुद्धा काही पदार्थ हे चुकूनही खायचे नाहीत. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा काही भाज्या ज्या आहेत तर त्या अजिबात बनवायच्या नाहीत, नाहीतर माता लक्ष्मी नाराज होते. देवता ज्या आहेत तर त्या नाराज होत असतात. 1 नोव्हेंबरला आहे लक्ष्मीपूजन आणि अमावस्या तिथी जी आहे तर ती 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर अशा 2 दिवसांमध्ये आहे. 31 ऑक्टोबरला दुपारी 3:52 ही अमावस्या तिथी सुरू होणार असून 1 नोव्हेंबरला सायंकाळी 6:16 अमावस्या तिथी संपणार आहे. त्यामुळे आपल्याला हे जे नियम आहेत तर ते 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर लक्ष्मीपूजनाचा दिवस, तर या दोन्हीसुद्धा दिवशी आपल्याला हे पदार्थ जे आहेत तर ते खाणे टाळायचे आहे. आता हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्येला विशेष असे महत्त्व असते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी जी आहे तर ती येत असते आणि त्या अमावस्येला त्या दिवसाला त्या दिवसाचे खास असे महत्त्व असते. आता अश्विन महिन्यामध्ये जी अमावस्या येते तर त्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन जे आहे तर ते करत असतो. आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी, त्याचप्रमाणे आपल्याला अप्राप्त लक्ष्मी प्राप्त व्हावी आणि प्राप्त झालेली लक्ष्मी चिरकाल टिकावी. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर व्हावी, माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा, यासाठी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मीचं विधिवत पूजन करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी काही गोष्टींची काळजीसुद्धा घ्यायची आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे आपल्याला कोणी कितीही आग्रह केला तरी आपल्याला काही पदार्थ चुकूनही खायचे नाहीत आणि आपल्याला घरामध्ये सुद्धा भाज्या बनवायच्या नाहीत. तर असे कोणते पदार्थ आहेत तर हे आपण पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आता सर्वात अगोदर आपण हे पाहूया की कोणी जर आपल्याला कितीही आग्रह केला तर कोणते पदार्थ खाऊ नयेत. कारण दिवाळीचा सण आहे, आपण एकमेकांच्या घरी फराळासाठी जात असतो. तर अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे तर बघा, ज्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल कपट भावना आहे किंवा ज्या व्यक्तीला आपले चांगले झालेले बघवत नाही, जी व्यक्ती आपला शत्रू आहे, तर खास करून अशा व्यक्तीकडून आपल्याला हे पदार्थ घेऊन खाणे टाळायचे आहे. पांढरी मिठाई जी आहे तर हिच्यावरती नकारात्मक क्रिया पटकन होतात. त्यामुळे तुमचा जो शत्रू आहे तर तो जर तुम्हाला पांढरी मिठाई देत असेल, अगदी प्रसाद म्हणून जरी देत असेल तरीसुद्धा तुम्ही ती घेऊ शकता आणि एखाद्या झाडाखाली ठेवू शकता, परंतु आपल्याला ती खायची नाही. त्याचप्रमाणे दही भात असेल, खीर असेल, कारण या दिवशी माता लक्ष्मीला आपण खिरीचा नैवेद्यसुद्धा दाखवत असतो. परंतु आपल्याला जर कोणी खूप आग्रह करून या गोष्टी जर खायला देत असेल तर आपल्याला या चुकूनही खायच्या नाहीत. कारण ज्या पांढऱ्या वस्तू आहेत म्हणजे बघा, खीर असेल, दही भात असेल, पांढरी मिठाई, यावरती ज्या काही बाधा आहेत किंवा नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या लवकर क्रिया करतात, म्हणून आपल्याला या गोष्टी खाणे टाळायचे आहे. त्याचप्रमाणे चहा कॉफी, आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल संशय आहे म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजवरून आपल्याला समजतं की ह्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल चांगली भावना नाही आणि अशी व्यक्ती जर तुम्हाला चहा कॉफी पिण्यासाठी आग्रह करत असेल तर चुकूनही आपल्याला चहा कॉफी प्यायचं नाही. त्याचप्रमाणे आहे ते म्हणजे विड्याचं पान म्हणजे खाऊचे पान, लवंग, हिरवी वेलची, तर या पदार्थांवरती सुद्धा अशा ज्या क्रिया आहेत तर त्या पटकन होतात, म्हणून आपल्याला या गोष्टीसुद्धा खाणे जे आहे तर ते टाळायचे आहे. आणि आपल्याला 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर तर या दोनही दिवशी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. तर अशा ज्या आपल्या शत्रूकडून दिल्या गेलेल्या गोष्टी असतात तर त्या आपल्याला अजिबात खायच्या नाहीत. अगदी तुम्हाला कितीही आग्रह करून जरी ती व्यक्ती खायला देत असेल, देवाचा प्रसाद आहे असं सांगून जरी दिलं तरी घ्या आणि एखाद्या झाडाखाली ठेवा, परंतु आपल्याला खायचं नाही. त्याचप्रमाणे आपल्याला बाहेरचं खाणंसुद्धा टाळायचं आहे. आता जी व्यक्ती आपल्याबद्दल चांगलं चिंतणारे आहे तर त्या व्यक्तीकडून तुम्ही नक्कीच हे घेऊन खाऊ शकता, परंतु जो आपला शत्रू आहे त्याच्याकडून घ्यायचं नाही. त्याचप्रमाणे शक्यतो हॉटेलचं जेवणसुद्धा आपल्याला टाळायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा या दिवशी काही भाज्या ज्या आहेत तर त्या बनवायच्या नाहीत. कारण अमावस्या तिथी दिवशी ज्या काही नकारात्मक लहरी आहेत तर त्या जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असतात. तर कोणत्या भाज्या आपल्याला बनवायच्या नाहीत तर यामध्ये प्रामुख्याने आहे ते म्हणजे मांसाहार. मांसाहार जर आपण अमावस्येला करत असो
किंवा लक्ष्मीपूजनसुद्धा आहे, त्यामुळे तर चुकूनही आपल्याला मांसाहार करायचा नाही. कारण मांसाहार करणे, मद्यपान करणे तर हे अमावस्येच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अशुभ मानले जाते. आपण जर असे केले तर माता लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या कुंडलीवरती सुद्धा त्याचा नकारात्मक प्रभाव जो आहे तर तो वाढतो. देवता जे आहेत तर त्यासुद्धा नाराज होतात आणि म्हणूनच आपल्याला मांसाहार करायचा नाही. यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला कांदा लसणाचं सेवन करायचं नाही. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावरती आणि प्रकृतीवर आणि मानसिकतेवरती परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपला आहार आणि आचरण हे सात्विक ठेवायचं आहे तर असे शास्त्र सांगते. कांदा लसूण जे आहे तर ते तामसिक अन्न आहे आणि याच्या सेवनामुळे चिडचिडेपणा, तापटपणा वाढतो. शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी तयार होणाऱ्या जेवणामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर निषिद्ध आहे. त्यामुळे बघा, या दिवशी आपल्याला कांदा लसूण जो आहे तर तो खायचा नाही. त्याचप्रमाणे आपण जर लक्ष्मीपूजनाचा जो नैवेद्य आहे, जो पुरणपोळीचा नैवेद्य असतो, तर यामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो करायचा नाही. त्याचप्रमाणे अजून कोणता पदार्थ आहे जो आपल्याला या दिवशी खायचा नाही, तर आंबट पदार्थ जसं की दही, लोणचे, तर हे पदार्थ खाणेसुद्धा टाळायचं आहे. त्याचप्रमाणे कंदमुळे म्हणजे काय, तर जमिनीखाली तयार होणाऱ्या ज्या भाज्या आहेत तर या भाज्याचं सेवनसुद्धा अमावस्या तिथीला करू नये. यामध्ये मग बटाटा असेल, रताळी, मुळा तर यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे बीट, गाजर आणि लाल रंगाच्या भाज्या खाणेसुद्धा आपल्याला शक्यतो टाळायचं आहे. त्याचप्रमाणे आपण जेवण बनवताना मोहरीचं तेल जे आहे तर ते वापरायचं नाही. या दिवशी काळे चणे किंवा मसूर डाळ तर या गोष्टींचं सेवनसुद्धा वर्ज्य सांगितलेलं आहे. तर अशा काही भाज्या आहेत ज्या आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा बनवायच्या नाहीत. त्याचप्रमाणे आपल्याला कोणी कितीही आग्रह केला तरी अगोदर आपण पाहिलेलं आहे की कोणते पदार्थ आपल्याला खायचे नाहीत. आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्याला एक लवंगेचा उपाय जो आहे तर तो सुद्धा आपल्याला या दिवशी करायचा आहे. लक्ष्मीपूजन आहे, त्यामुळे नक्कीच आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे. यासाठी आपल्याला एक फूल असलेली लवंग घ्यायची आहे. आपल्या उजव्या हातामध्ये ही लवंग जी आहे तर ती घ्यायची आहे. ज्या ठिकाणी आपण लक्ष्मीपूजनाची पूजा मांडणी केलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला बसायचं आहे आणि हा उपाय आपल्याला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक लाल कागद घ्या किंवा लाल कापड घ्या, छोटासा तुकडा घेतला तरी चालेल. लवंग उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. दिवा हा प्रज्वलित असायला हवा. स्वतःला हळदी कुंकू सुद्धा लावायचं आहे. लक्ष्मीपूजन झाल्याबरोबर तुम्ही हा उपाय करू शकता किंवा थोड्या वेळाने रात्री झोपण्या अगोदर कधीही केला तरी सुद्धा चालेल. तर ही लवंग जी आहे तर ती उजव्या हातामध्ये घ्यायची. त्यानंतर आपल्याला 16 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. 16 वेळेला म्हणणे शक्य नसेल तर 1 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणा. यानंतर माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र जो आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे. हा सुद्धा तुम्ही 108 वेळेला म्हणा किंवा अगदी तुम्हाला 108 वेळेला म्हणणे शक्य नसेल तर 11 वेळेला म्हणा. कमलात्मक मंत्र जो आहे तर तो स्क्रीनवरती दिलेला आहे. तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि यानंतर ही लवंग जी आहे तर ती आपण जे कापड घेतलेलं आहे तर त्यामध्ये गुंडाळायची आहे किंवा त्या कागदामध्ये आपल्याला ती लवंग बांधायची आहे आणि माता लक्ष्मीच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा लक्ष्मीपूजनाची पूजा उचलतो तर त्यावेळेला ही आपण बांधलेली जी लवंग आहे तर त्या कागदासह किंवा कापडासह आपल्याला उचलून आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये किंवा तिजोरीमध्ये किंवा तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तर त्या ठिकाणी ठेवू शकता. यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारते. कर्ज जर फिटत नसेल तर ते कर्ज फिटायला मदत होते. आपले जर कोणाकडे अडकलेले पैसे असतील तर ते पैसेसुद्धा आपल्याला परत मिळू शकतात. त्यामुळे आपल्याला एक लवंगेचा उपाय जो आहे तर तो नक्कीच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा आहे.